डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. धुळे येथील हल्ल्यानंतर राज्यभरातील डॉक्टर संपावर गेले होते. ठिकठिकाणी डॉक्टरांनी मोर्चे काढून निषेध नोंदविले. इतके सगळे होत असताना देखील डॉक्टर आणि रुग्णालयावरील हल्ले काही थांबत नाहीत. शेका पक्षाचे माननीय विवेक पाटील हे पनवेलच्या डॉक्टरांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी शेका पक्ष कुठल्याही हल्लेखोराला पाठीशी घालणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका तिथे मांडली. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत डॉक्टरांचे शिष्टमंडळ बोलावून त्यांच्यात समन्वय साधण्याचे आश्वासन दिले होते. शनिवारी कर्नाळा भवन येथे झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीला पनवेल डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल परमार आणि सचिव डॉक्टर आनंद पवळ यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉक्टरांपुढील आव्हाने आणि प्राप्त वस्तुस्थिती यांचे अगदी योग्य शब्दात डॉक्टर परमार यांनी विवेचन केले. 25 वर्षापासून बरेच सिरियस रुग्ण वगैरे सगळे ट्रीट करतोय, पण या गेल्या 4-5 वर्षात जे भयाचं वातावरण डॉक्टर कम्युनिटीमध्ये निर्माण झालं आहे, सर मी सांगतो की पहिले मी जे ट्रीट करू शकत होतो, आताही मी बऱ्याच गोष्टी ट्रीटमेंट करू शकतो, पण आता असं वाटतं पेशंट घ्यावा की नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी मी करू शकतो, माझ्याकडे 3 व्हेंटिलेटर आहे, पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की व्हेंटिलेटरचा रुग्ण आला तर बाबा आपल्याकडे नको, कुठे पण गेला तर चालेल. तर ही आता अशी परिस्थिती आहे. अशा ह्याच्यामध्ये कुठलाही डॉक्टर व्यवस्थित काम करू शकणार नाही आणि मेडिकल लाईन हे अनप्रेडिक्टेबल आहे, गणित नाही आहे. 2+2 प्रत्येक हार्ट अटॅक तर कुठलाही पेशंट ॲज अ डॉक्टर तो एवढी वर्ष शिकून त्याची नेहमी इच्छा असते की तो रुग्ण वाचावा. माननीय विवेक पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सांगितले की हल्ल्यापासून डॉक्टरांचे संरक्षण करणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आणि डॉक्टरांनी एक आश्वासन दिला होता का तुमच्या संरक्षणाच्या बाबतीत शेतकरी कामगार पक्ष हा तुमचा जो का आक्रोश आहे, तुमच्या मनामध्ये जी भीती आहे, तर तुमच्या बाजूनं शेतकरी कामगार पक्ष 100% उभा राहील अशी खात्री मी आपल्या सर्वांना